जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. बाल साहित्याचे प्रणेते, प्रख्यात पत्रकार, उर्दू भाषेचे सेवक आणि साहित्य विश्वातील अत्यंत सक्रिय व्यक्तिमत्व दिवंगत फारुख सय्यद यांना सोलापूर उर्दू घर आणि इंडियन यूथ असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ उर्दू मराठी साहित्यिक व पत्रकार अय्यूब अहमद नलामंदू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दिवंगत फारुख सय्यद यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाला उर्दू घरचे सदस्य महमूद नवाज, डॉक्टर हारून रशीद बागबान, डॉक्टर मोहम्मद शफी चौबदार, अब्दुल मजीद शेख, मोहम्मद अयाज, पत्रकार गफूर शेख, इंडियन यूथ असोसिएशनचे उपाध्यक्ष अबूबकर नल्लामंदू, मजहर अल्लोळी, असलम सय्यद, जमाते इस्लामी हिंदचे सदस्य खलील अहमद बंकारी, सिराज शेख, प्रोग्रेसिव्ह उर्दू स्कूलचे जाफर बांगी, माजी प्राचार्य डॉक्टर सिराज मोमीन, अनवर होडगी, इम्रान इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. उर्दू घरचे सदस्य महमूद नवाज यांनी दिवंगत फारुख सय्यद यांच्यासोबत दीर्घकाळ काम केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. तर इम्रान इनामदार यांनी मी त्यांच्याकडून पत्रकारिता शिकलो, ते माझे शिक्षक होते अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. जाफर बांगी यांनी फारुख सय्यद यांनी नाटक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा दिल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत अनेक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली असेही ते म्हणाले. डॉक्टर हारून रशीद बागबान यांनी फारुख सय्यद यांच्या कार्यामुळे मुंबईसह राज्यभरात सोलापूरची ओळख उंचावल्याचे नमूद केले. उर्दू घरचे सदस्य मोहम्मद अयाज यांनी फारुख सय्यद यांच्यामुळेच मला मुंबईत अनेक कार्यक्रमांची संधी मिळाली असे सांगितले. माजी प्राचार्य डॉक्टर सिराज मोमीन यांनी त्यांना उर्दूचे अभ्यासक आणि जागतिक व्यक्तिमत्व असे संबोधले. सोलापूर उर्दू घरचे व्यवस्थापक साहिर नदाफ यांनी फारुख सय्यद यांना पानगल उर्दू शाळेच्या ग्रंथालयातील ते एक आदर्श वाचक होते असे सांगितले. पुस्तकांविषयी त्यांची ओढ आणि अभ्यासू वृत्ती प्रेरणादायी होती असेही ते म्हणाले. शोकसभेचे अध्यक्ष तथा इंडियन यूथ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अय्यूब अहमद नलामंदू यांनी अत्यंत भावनिक शब्दात श्रद्धांजली अर्पण केली. अल्पावधीतच आम्ही सर्वांनी फारुख सय्यद यांची उंच भरारी पाहिली आहे. मी त्यांना एका कणातून सूर्य बनताना पाहिले आहे. त्यांनी कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर हे स्थान मिळवले. बाल साहित्याचा तेजस्वी तारा आज निखळला आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी दिवंगत फारुख सय्यद यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली आणि शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महमूद नवाज यांनी आभार प्रदर्शन केले तर प्राध्यापक डॉक्टर मोहम्मद शफी चौबदार यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग.